स्वरूप जानकर आपल्यासोबत बोलण्यासाठी आले आहेत। तर स्वरूपजी, आपण पाहतो तुम्ही आता माढा लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहात आणि एकूणच तुम्ही जानकरांना तिथून लढण्यासाठी सांगितलं होतं, मात्र आता तुम्ही तिथून निवडणूक लढताय। कसं सगळं नियोजन असणार आहे, काय तुमच्या भावना आहेत? मी आज सोलापूर येथे जाऊन माढा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतोय। राष्ट्रीय मान्यता असलेला बहुजन समाज पक्षाने मला उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि पूर्ण ताकदीनिशी मतदारसंघातले प्रश्न घेऊन आणि बहुजन समाजाला प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी मी आज उमेदवारी अर्ज दाखल करतो आहे। मात्र स्वरूपजी, तुमच्या या निर्णयामुळे मतांची विभागणी होणार आहे। तुमचे काका हे महायुतीमध्ये आहे, त्यामुळे मतांची विभागणी होणार असं वाटत नाही का तुम्हाला? मला असं अजिबात वाटत नाही। मी 20 वर्ष पत्रकारितेमध्ये काम करत होतो। पहिल्यांदाच मी राजकीय निर्णय घेतलेला आहे। काकांच्या बरोबर समन्वयानं काम करण्याची माझी भूमिका होती, परंतु काकांनी त्यांचा मार्ग वेगळा आहे आणि माझा मार्ग वेगळा आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि हा चांगुलपणानं डिसिजन झालेला आहे। त्यामुळं महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारची मतविभागणी वगैरे होण्याचा विषय नाही। माझी स्वतंत्र भूमिका आहे आणि त्या प्रमाणात मला जनसमर्थन मिळेल असा मला विश्वास आहे। अगदी नक्कीच। धन्यवाद स्वरूप जानकरजी, साम टीव्हीशी बोलल्याबद्दल।